महाराष्ट्र गटब संयुक्त पूर्व परीक्षा होती त्यामध्ये विचारला गेलेला एक प्रश्न त्याचा आपण अनालिसिस करणार आहोत. राज्यघटनेतील महत्त्वाचे कलम आहेत त्यावर आधारित हा प्रश्न आहे. यामध्ये जोड्या जुळवा यासाठी हा प्रश्न विचारलेला आहे. एकीकडे कलम दिलेले आहेत, दुसरीकडे काही तरतुदी दिलेल्या आहेत. कलमांमध्ये आपण बघतो 112 कलम आहे. आता 112 याची जोडी कशाशी लागणार आहे तर वार्षिक वित्तीय विवरणपत्र आहे किंवा माहिती आहे किंवा तुम्ही त्याला अर्थसंकल्प सुद्धा म्हणू शकता, त्याच्याशी लागणार आहे. त्याच्यानंतर कलम 151 आहे. 151 ची जोडी कशासोबत लागणार आहे तर लेखा अहवाल आहे. प्रामुख्याने कॅग असतात. तो लेखा अहवाल संसदेसमोर मांडत असतात राष्ट्रपतीच्या सहाय्याने. तर तो लेखा अहवाल आहे, त्याबद्दल आर्टिकल सांगितलेला आहे 151. त्याच्यानंतर 267 आहे, सगळ्यांना माहिती असेल. मागच्या ज्या एक्झाम झाल्या होत्या त्यामध्ये या कलमावर म्हणजे 267 हे जे आर्टिकल आहे यावर प्रश्न विचारले होते. आकस्मिक निधी, प्रामुख्याने 2 प्रकारचे आकस्मिक निधी असतात, त्याला कॉन्टिंजन्सी फंड असं म्हणतात. राज्याचा आणि केंद्राचा. केंद्राचा जो असतो आकस्मिक निधी राष्ट्रपतीच्या अंतर्गत येतो, तर राज्याचा असतो तो राज्यपाल यांच्या अंतर्गत येतो. त्याच्यानंतर कलम 280 आहे, यावर आधारित तुम्हाला माहितीच पाहिजे. जर तुम्हाला कलम 280 माहिती असतं तरी सुद्धा तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता आलं असतं. कलम 280 नुसार वित्त आयोगाची स्थापना सांगितलेली आहे. आतापर्यंत जवळजवळ 16 वित्त आयोग झालेले आहेत, म्हणजे 16वा वित्त आयोग आता अस्तित्वात आहे आणि त्याबद्दल मागच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण माहिती कव्हर केलेली आहे. अधिक माहितीसाठी आपली एमपीएससी प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे, ते सिरीजच आहे, ते तुम्ही पाहू शकता. आपले 2 प्लॅटफॉर्म आहेत. स्पर्धा विश्व ऑफिशियल हे युट्यूब आणि टेलिग्राम प्लॅटफॉर्म आहे, ते तुम्ही जॉईन करू शकता. अधिक माहितीसाठी स्पर्धा विश्व या ऍपमध्ये आपण वेगवेगळ्या टेस्ट सिरीज अवेलेबल करून देत असतो, ते सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता. तिथे सुद्धा फ्री मटेरियल या सेक्शन मध्ये फ्री कंटेंट तुम्हाला मिळते. डेली आपली सिरीज आहे. अधिक माहितीसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल तर ऑप्शन क्रमांक 2 आहेत. 1, 2, 3, 4 म्हणजे 112 वार्षिक वित्तीय माहिती, 151 नुसार लेखा अहवाल, 267 यानुसार आकस्मिक निधी आणि 280 यानुसार वित्त आयोग. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसह पुढील भागामध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.